हॉस्पिटलला. काही झालं ना माझ्या नवऱ्याला मी यांच्यावर गुन्हा दाखल करील. त्याला एकटाच सक्शनचा प्रॉब्लेम आहे. बस मला माहिती नाही त्या हिरव्या शर्टवाल्याला बोलवा मॅडम जाऊ ना पोलीस स्टेशन त्याला बोलवा. नाही नाही कसं काय नाही नाही केलंच पाहिजे. नाही ऐका ना आम्हाला काय नेमकं काय नेमकं ऐका ना काय नेमका प्रकरण झालेलं आहे? का मारहाण कुणाला माझ्या पोरांना हे बघ मारले आम्हाला काही नेमकं काय? माझ्या मुलाला काही नसताना माझ्या मुलाला ह्या तिघांनी मारलं. मी धावत इकडे आलेली आहे आणि त्यातल्या एकाने कबुली दिलेली आहे त्या ड्रायव्हरनी सिग्नल न दाखवता आम्ही तुमच्या पोराला मारलेलं आहे म्हणून. आणि तो माणूस आतमध्ये, तो माणूस बाहेर का येत नाहीये मला हे सांगा. मी चालते सर, मी पण रेल्वे आरपीएफ आहे. हा मी पण रेल्वे आरपीएफ आहे. नाही ते काय ऐक ना ते बघू. नाही आपण बोलूच ना. ऑन कॅमेरा बोला. मला कम्फर्टेबल नाही. काय नेमकं आम्ही इकडून आलो असं, ठीक आहे. इथून त्यानं असं घेतला, मला वाटलं सहज आहे. लगेच इकडे टर्न मारला. मी म्हणलं काय झालं भाई, कशाला टर्न मारला? इथं हे गाडी थांबलेली व्हाईट, तिथं झालं आणि ते उतरून डायरेक्ट मारायला लागला. मला मारलं, याला मारलं. शिव्या बी गेल्या आणि मला कापून टाकतो. आमची आताची ट्रेन होती. आम्ही रेल्वे स्टेशनकडे बदलापूर रेल्वे स्टेशनला जात होत्या. इथून हे डायरेक्ट आमच्या समोरून आली. इंडिकेटर पण गाडीचे दिले नाही आणि मग आम्ही म्हणलं त्यांना की इंडिकेटर द्यावं की नाही. मग आम्हाला उतरले आणि मारायला लागले त्यांनी. आम्हाला आहे ना, आम्ही वैताग आहे ना तुमचा. म्हणजे गुन्हेगार गुन्हे करून जाणार आणि आम्ही शांत बसतो. एक वाद झालेला आहे आणि जे नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी होते त्यांनी त्या मुलांना मारला असल्याचा आरोप त्यांच्या आईने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ते विचारणा करण्यात आल्याच्या नंतर आता पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला जाण्याची विनंती केलेली आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्या मुलांना मारहाण झाली त्यांची आई इथे आली आणि विचारणा करायला लागली की कोणी मारलं, का मारलं. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर घटनास्थळी पोलीसही दाखल झालेले आणि याच ठिकाणी येथे गाडीहून जात असताना अचानक इंडिकेटर न दाखवता टर्न मारला आणि त्याच्यानंतर बाचाबाची झाली आणि अतिक्रमण विभागाचे जे कर्मचारी होते त्यांच्याकडनं मारहाण झाल्याचा आरोप त्या आईने केला आहे. आणि काय नेमकं घडलेलं आहे याची संपूर्ण चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. त्या मुलांना त्यांनी पोलीस स्टेशनला येण्याची सूचना केलेली आहे.